नमस्कार. माझं नाव राहुल गवांदे. मी आपणा सर्वांचे महाकिमया ग्लोबल हेल्थ सर्व्हिसच्या वतीने स्वागत करतो. आजार अनेक पण उपचार एक, हे नेमकं काय आहे हे आज आपण जाणून घेण्यासाठी इथं उपस्थित राहिलेलो आहोत. अनेक आजारांवरती एकच उपकरण वापरून आपण इफेक्टिव्ह ट्रीटमेंट विविध रोगांवरती कशी देऊ शकतो याची माहिती आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपण विविध रोगांची यादी किंवा माहिती पाहून घेऊयात. घराघरात असणारे जे आजार आहेत त्यांच्यामध्ये स्क्रीन समोर आता 10 मी स्क्रोल करणार आहे. विविध आजार: रक्तदाब म्हणजेच बीपी, शुगर, थायरॉइड, फॅटी लिव्हर, कॅन्सर, किडनीचे आजार, त्याचप्रमाणे त्वचा रोग, केस गळणे, दृष्टीचे दोष, मणक्याचे विकार, हातापायांना मुंग्या येणे, स्पर्शाचा अभाव म्हणजे नमनेस, स्त्रियांमध्ये होणारे ज्याच्यामध्ये समावेश होतो अनियमित पाळी, गर्भाशयाचे तसेच योनी मार्गातील आजार ज्यांना आपण मेडिकल भाषेत पीसीओडी, पीसीओएस अशा संज्ञेने संबोधतो, कोणत्याही प्रकारचे होणारे इन्फेक्शन ज्याच्यामध्ये समावेश होतो टच, एकमेकांना स्पर्श करून होणारे इन्फेक्शन, हवेच्या माध्यमातून होणारे इन्फेक्शन, किंवा आपण जे पाणी ग्रहण करतो किंवा अन्नपदार्थातून होणारं इन्फेक्शन, कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स किंवा नर्वस सिस्टीम शी निगडीत होणारे आजार, हाडे ठिसूळ होणे, रक्त घट्ट होणे किंवा हृदय विकार. रोगमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्याला आणखीन काही गोष्टींचे आजार बघतोय आपण. अनेक विकार किंवा स्नायूंची कमजोरी, पुरुषातील असणारी लैंगिक समस्या, अशा प्रकारच्या 3,000हून अधिक रोगांवरती कारगरपणे काम करणारी ही यंत्रणा आहे ज्याचं नाव आहे ई मेडिका. उपचार करण्यासाठी काय हवं असतं आपल्याला, तर आपल्या फावल्या वेळेतील फक्त 1 तास पुरेसा असतो, जो या ई मेडिकाच्या डिव्हाइस वरती आपण ट्रीटमेंट घेऊन साधू शकतो आणि रोगमुक्त जीवनशैली आपण जगू शकतो, विकारमुक्त होऊ शकतो. आता त्याविषयी काही माहिती जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला ही अतिशय महत्वाची स्लाइड आहे जी आपण बघणार आहोत. आपली बॉडी, ह्युमन बॉडी चं कॉन्स्टिट्यूशन म्हणूयात किंवा ती कशाने बनलेली आहे. माणसाच्या शरीरामध्ये 62% पाण्याचं प्रमाण असतं, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 16% प्रोटीन्सचं प्रमाण असतं, त्याचप्रमाणे 16% फॅट्सचं प्रमाण असतं, 1% कार्बोहायड्रेट आणि 6% मिनरल्स हे आपल्या शरीरामध्ये असतातच. या व्यतिरिक्त डाव्या हाताला दिलेले 6 एलिमेंट जे आहेत, हे उदाहरणार्थ ऑक्सिजन 65%, कार्बन 18%, हायड्रोजन 9.5%, नायट्रोजन 3.2%, कॅल्शियम 1.5% आणि फॉस्फरस 1.2% यांनी आपलं शरीर, जे बॉडी मास म्हणतो आपण त्याला, हे 99% बनलेलं असतं. मग राहिलेले जे उजव्या हाताचे एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स म्हणजे धातू, हे आपल्याला खाण्याच्या वाटे मिळत असतात. त्यांच्यामध्ये समावेश होतो पोटॅशियम 0.4%, सल्फर 0.2%, सोडियम 0.2%, क्लोरीन 0.2%, मॅग्नेशियम 0 ते 1% असतो आणि 1%हून कमी इतर धातूंचं प्रमाण असतं. हे किती लागतं आपल्या शरीरात, तर 0.85%च फक्त ते आपल्याला खाण्याच्या माध्यमातून आपण घेत असतो. तर हे डाव्या साईडचे एलिमेंट्स, मूलद्रव्य, आणि उजव्या साईडचे मूलद्रव्य एकमेकांशी संयोग पाहून प्रोटीन्स बनवतात, कार्बोहायड्रेट्स बनवतात, लिपिड्स बनवतात, न्यूक्लिक ऍसिड्स ज्याच्यामध्ये डीएनएचा पण समावेश असतो. तर ही माहिती आपल्यासाठी फार महत्वाची आहे की आपलं शरीर कशा कशाने बनलेलं आहे आणि
कुठले कुठले मूलद्रव्य आपल्या शरीरामध्ये असणं गरजेचं आहे, याच्यावरून आपल्याला प्रचिती येते की आपल्याला कुठल्या घटकाची कमी असेल. त्याची जर पूर्तता करून घेतली गेली तर आपण सुदृढ जीवनशैली जगू शकतो. आता ही एक आपल्या समोर आलेली महत्वाची स्लाइड आहे की जी तुम्हाला खरोखरच विचार करण्यास भाग पाडेल. आणि ही जनगणना म्हणजे जागतिक स्तरावरील शोध घेतला गेलेला आहे. याचा शोध विषयी माहिती तुम्हाला गुगल वरती पण मिळेल. जागतिक लोकसंख्येचे 40% लोक प्री डायबेटिक असतात. दर 10 पैकी एक व्यक्तीस डायबेटीस असतो. जागतिक लोकसंख्येच्या 5% लोकांना हायपरथायरॉइडिझम असतं. दर 10 पैकी 3 व्यक्तीस हायपरटेन्शनचे शिकार होतात ते. दर 6 पैकी एका व्यक्तीचा मृत्यू कॅन्सर सारख्या आजाराने होतो. आणि जागतिक लोकसंख्येच्या 20% लोक हे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजने मृत्युमुखी पडतात. ही फार विदारक गोष्ट आपल्या समोर आज मी प्रस्तुत करत आहे. या व्यतिरिक्त कृपया अनोटेशन करू नका कोणी. या व्यतिरिक्त आपणा सर्वांना न समजणारा एक प्रकारचा टाइम बॉम्ब ज्याच्यावरती आपण बसलेलो आहोत, त्याविषयीची एक माहिती देणारा स्लाइड आपण समोर बघत आहोत. आपण रेग्युलर जे औषध घेत असतो किंवा शस्त्रक्रिया आपल्या शरीरावरती झाली तर त्याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. याविषयीची ही वाच्यता आहे. मग जे आपण औषधं घेतो, या औषधांच्या माध्यमातून होणारे साईड इफेक्ट्स जागतिक स्तरावरती किती आहेत हे आपण बघूयात. 100 पेक्षा जास्ती साईड इफेक्ट जे आहेत हे जागतिक ज्या कंपन्या आहेत औषधं बनवणाऱ्या, त्यातल्या 22% कंपन्यांच्या औषधांमुळे 100हून अधिक साईड इफेक्ट्स होतात. फार मोठी लोकसंख्या जी आहे ती याच्याने प्रभावित होते. 260 कोटीपेक्षा जास्ती लोक साईड इफेक्टमुळे इमर्जन्सी वॉर्डात दाखल होतात. कदाचित याची आपल्याला कोणालाही किंचितची सुद्धा कल्पना नसेल. या व्यतिरिक्त 10 ते 100 टाईपचे जे साईड इफेक्ट्स आहेत, हे 100 टाईपचे जे साईड इफेक्ट्स आहेत हे 69% औषधांनी होतात. त्यामुळे तब्बल 70 कोटीपेक्षा जास्त लोक हॉस्पिटलाइज होतात. सुमारे 20% साईड इफेक्ट्स हे नवीन ज्या कंपन्या मार्केटमध्ये येतात औषध बनवणाऱ्या, त्यांच्यामुळे होतात. केवळ क्लिनिकल टेस्ट ट्रायल्स पूर्णपणे न झाल्या कारणाने साईड इफेक्ट्स त्या पेशंटच्या शरीरावर होतात. ज्याचा परिणाम म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या 10% लोकांना तीव्र स्वरूपाच्या शारीरिक वेदना सहन कराव्या लागतात. मग आपण बघूयात की समाजासाठी ई मेडिका हे वरदान कसं काय ठरू शकतं. बेसिकली ई मेडिका गेल्या 15-20 वर्षांपासून त्याच्यावरती शोध कार्य चाललेले आहेत. अनंत लोकांवरती क्लिनिकल टेस्ट ट्रायल्स झाल्यापासून ते कमर्शियली वायबल प्रोजेक्ट लॉन्च करण्यापर्यंतची जी यात्रा आहे, 2021 मध्ये हे प्रोडक्ट कमर्शियली मार्केटमध्ये लॉन्च केलं गेलं. दृष्टिकोन काय होता, तर वेलनेस सेंटर्सची स्थापना करून जनसामान्यांपर्यंत औषधरहित किंवा किमान औषधांचा वापर करून शरीरावरती योग्य ती ट्रीटमेंट देण्यात यावी, अशा उद्देशाने वेलनेस सेंटर्सची स्थापना करण्याच्या उद्देशाने जे जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टर्स असतात, या डॉक्टर्सच्या क्लिनिकमध्ये आलेल्या पेशंटला तिथे आणि तिथेच आजारावरती किंवा आजाराचा जो कालावधी आहे तो किमान करण्याच्या उद्देशाने, ट्रीटमेंट देण्याच्या उद्देशाने. दुसरं, घरगुती वापरासाठी लोकांच्या घरामध्ये विविध लोकांना विविध आजार असतात, तर घरामध्ये सुद्धा आपण त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो का, तर जरूर घेऊ शकतो. तर अशा उद्देशाने 2021 मध्ये ई मेडिका कमर्शियली मार्केटमध्ये आणण्यात आली. ई मेडिका हे एक बायो इलेक्ट्रॉनिक पोर्टेबल उपकरण आहे. हे सर्वात महत्वाचं आहे, कारण आपण एखाद्या आजारावरती जर ट्रीटमेंट घेत असेल आणि ती अजस्त्र मशीन असेल तर ते शक्य होत नाही. परंतु हे छोटंसं डिव्हाइस आहे जे सुटकेसच्या आकारामध्ये बसतं आणि ते आपण आपल्या सोयीप्रमाणे वेगवेगळ्या जागेत घेऊन जाऊ शकतो.
समाजासाठी ई मेडिका हे वरदान ठरणारी वस्तू ठरलेली आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ठरलेला आहे. ई मेडिका हे शरीरातील पेशींना उत्तेजित करून शरीराच्या लक्षित म्हणजे टार्गेटेड क्षेत्रावरती क्षेत्राचे पुनर्जीवन करते आणि त्यांना त्यांच्या अधिकतम कार्यक्षमतेने कार्य करण्यास भाग पाडते. आता थोड्या वेळापूर्वी डॉक्टर खरे सुद्धा आपल्यामध्ये सामील झालेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. पेशींना त्यांच्या अधिकतम कार्यक्षमतेने म्हणजे शरीराच्या ज्या पेशी असतात त्यांना त्यांच्या ऑप्टिमम लेवलवरती परफॉर्म करण्यासाठी ई मेडिका खूप कारणीभूत ठरते, मदत करते. कशा पद्धतीने करते तर आपले बॉडी सेल्स जे असतात त्यांना एक निर्धारित व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी असते आणि त्यांच्यामध्ये ताळमेळ घालण्याचं काम ई मेडिका करते. आपण सेशनच्या सुरुवातीलाच एका व्हिडिओमध्ये सुद्धा याचा उल्लेख बघितलेला आहे. ई मेडिकाचा वापर करण्यासाठी त्वचेवर किंवा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स किंवा सर्जिकल प्रोसिजर करण्याची गरज नसते आणि त्यामुळे एक मोठा फायदा आपल्याला बघायला मिळतो की याचे साईड इफेक्ट्सच होत नाहीत, झिरो साईड इफेक्ट्स. या स्लाइडमध्ये आपण बघत आहोत विविध आजारांची माहिती की कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतंय, डायबिटीस कंट्रोल करतंय, विविध आजार इथं या स्लाइडमध्ये दिलेले आहेत. पण हे कसं साधतं तर बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर यामध्ये प्रभावीरित्या केला गेलेला आहे आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोगाचं परफेक्ट निदान करून योग्य त्या अवयवाला योग्य ती ट्रीटमेंट देणं हे या कटिंग एज टेक्नॉलॉजीमुळे खूप शक्य झालेलं आहे. पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे, ग्लोबल पेटेंट या उपकरणाला मिळालेलं आहे. शरीर पेशींमध्ये विद्युतीय सुधारणा करतं, म्हणजेच व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सीज यांच्यामध्ये समतोल करून शरीराच्या पेशींना पुनर्जीवन देण्याचं काम ई मेडिका करतं. या व्यतिरिक्त आपण पाहत आहोत की 1400 पेक्षा जास्ती आजारांवरती ई मेडिका अतिशय प्रभावीपणे काम करतं. खरं तर 3000हून अधिक आजारांवरती किंवा विकारांवरती ई मेडिका काम करतं, पण प्रभावीरित्या काम करण्याची जी याची हातोटी आहे ती 1400हून अधिक विकारांवरती आहे किंवा आजारांवरती आहे. या डिव्हाइसचे साईड इफेक्ट 0 शरीरावरती होतात. एकही साईड इफेक्ट आजपर्यंत नोंदवला गेलेला नाहीये. ई मेडिकाचे प्रोप्रायटरी प्लॅटफॉर्म मगाशीच सांगितलं की सेल पॅरामीटर्स म्हणजे व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सीजला सेट करण्याचं काम ई मेडिका करतं प्रत्येक पेशींमध्ये. पेशींना लक्ष्य करतं म्हणजे टार्गेट करतं. याचाच अर्थ काय आहे तर आपल्याला जो आजार किंवा विकार झालेला आहे, ज्या अवयवाला झालेला आहे, इन्फेक्टेड एरिया म्हणून आता आपण साध्या भाषेमध्ये, या इन्फेक्टेड एरियावरती ट्रीटमेंट देण्याचं काम करतं. पेशींना नवजीवन देण्याचं काम करतं. मायक्रो करंट आणि सुनिश्चित वारंवारतेचा उपयोग म्हणजे फ्रिक्वेन्सीजचा वापर करतं. सुनिश्चितचा अर्थ असा आहे, मगाशी आपण थोड्या वेळापूर्वी जी स्लाइड बघितली, विविध धातू ज्यांचं शरीर आपलं बनलेलं आहे आणि जे धातू आपल्याला शरीरात खाण्यावाटे घेता येतात, या धातूंच्या मध्ये समतोल करण्यासाठी ई मेडिका फार महत्वाची भूमिका पार पाडतं. इलेक्ट्रॉन चलित थेरपीचा वापर जे सेल पॅरामीटर्स दुरुस्त करण्यासाठी उपयोगाला पडतं. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं. कसं, या विषयावरती आत्ता चर्चा आपण करणार नाही आहोत. फिजिकल मीट मध्ये आपल्याला या विषयावरती सविस्तर चर्चा करायची आहे. आता ही एक स्लाइड फार महत्वाची आहे. एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आहे ज्याच्या सहाय्याने बॉडी सेल्सचं मेम्ब्रेन मजबूत करण्याचं काम करतं. आता मेम्ब्रेनचा अर्थ आपण थोडंसं समजून घेऊयात. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये
एक डिव्हाइस असतं ज्याला आपण वॉटर प्युरिफायर, वॉटर फिल्टर म्हणतो. याच्यामध्ये वापरलं जाणारं जसे मेम्ब्रेन जे आहे त्याचं काम काय आहे, तर पाण्यामधील असलेलं दूषित पाणी जे आहे ते साफ करणं आणि तो जो काही दूषित कंटेंट आहे तो फिल्टर करून आपल्यापर्यंत येऊ न देणं. कर्करोगाला प्रतिबंधित करण्यासाठी हे फार उपयोगाचं आहे. आपल्या शरीरामध्ये जे प्रत्येक सेल असते त्या सेलवरती एक वेष्टन असतं ज्याला सेल मेम्ब्रेन असं आपण म्हणतो. हे जर का मेम्ब्रेन वीक झालेला असेल तर गाळणी नीट काम करेल का? तर नाही करणार. दुसरी गोष्ट, सेल मेम्ब्रेनच्या बाबतीत आपल्यामध्ये काही डॉक्टर्स आहेत यांना त्याची कल्पना आहे. सेल मेम्ब्रेनच्या एका बाजूला एक प्रकारचा विद्युतीय भार असतो आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या प्रकारचा विद्युतीय भार असतो ज्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज असं म्हणतो. आणि सेलच्या आतल्या बाजूला, मेम्ब्रेनच्या आतल्या बाजूला जो निगेटिव्ह चार्ज असतो तो सुधारण्याचं काम ई करतं. मेम्ब्रेनची संरचना जर का जडणघडण नीट झालेली असेल तर हे साधता येतं, जे ई मेडिका अतिशय कारगरपणे निभावतं. त्याचा परिणाम आपण बघतो की हार्ट ब्लॉकेजेस कमी करतं. आता हार्ट ब्लॉकेजेस कमी करण्याचं कारण काय आहे, तर आपल्या ज्या ब्लड वेसल्स असतात म्हणजे रक्तवाहिन्या ज्या असतात यांच्यामध्ये सॅच्युरेटेड किंवा डिझॉल्व्ड फॅट्स असतात किंवा कोलेस्ट्रॉल असतं. याला जाळण्याचं काम मेडिका करतं आणि हे जाळ उठणं तर आतल्या साईडला जे जमा झालेलं आहे ते कमी करण्याचं प्रमाण करतं, ज्याचा परिणाम काय होतो, रक्ताच्या वहनात जो अवरोध निर्माण होत असतो तो अवरोध काढून टाकला जातो, ज्याच्यामुळे हृदयावरती प्रेशर येत नाही आणि आपलं हृदय नियमित स्पंदन करायला सुरुवात करतं, कुठलाही लोड न देता. नैसर्गिक इन्सुलिन जे आपल्या शरीरात तयार होत असतं ते आपल्या ब्लड स्ट्रीम्स ऍब्झॉर्ब करण्यासाठी ई मेडिका फार मदत करतं. यामध्ये फॅटी लिव्हर सारखा जो आजार आहे हा आजार घराघरातल्या प्रत्येक व्यक्तीला आज आपण पॅथॉलॉजी टेस्ट केली तर बघण्यात येतो आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्याला शुगर किंवा डायबिटीस सारखे आजार होण्यास कारणीभूत असतं, ब्लड प्रेशर वाढण्यास कारणीभूत असतं. तर नेमकं फॅट्सच जाळले गेले तर हे अतिशय प्रभावीरित्या आपल्याला साधता येतं आणि आपल्या शरीरावरती येणारा अतिरिक्त ताण जो आहे तो आपोआप नाहीसा होतो. रक्तातील साखरेची पातळी जी आहे ती म्हणजे शुगर लेवल मेंटेन करण्याचं काम ई मेडिका अतिशय प्रभावीरित्या करतं. आता किती प्रभावीरित्या करतं याचा उल्लेख मी अतिशय अभिमानाने करू इच्छितो की कुठलाही डायबिटीसचा पेशंट आपल्या समोर आला, असं मानून घेऊयात की 350 त्याची शुगर लेवल आहे, तर केवळ 1 तासाच्या ट्रीटमेंटमध्ये त्याची शुगर जी आहे ती 40 ते 100 ने ड्रॉप मिळतो आपल्याला. याच पद्धतीने हायपरटेन्शनचा जर का कुठला मरीज आपल्या समोर आला आणि आपण त्याची बिफोर वाली रीडिंग घेतली ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर आणि तासभराची ट्रीटमेंट दिली, तर त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल 1 तासाच्या ट्रीटमेंट नंतर होण्यास मदत होते किंवा ड्रास्टिक रिडक्शन आपल्याला बघायला मिळतात. आता हे 2 शब्द मी यासाठी वापरलेले आहेत की व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रत्येकाच्या बॉडी टाईपनुसार मिळणारा रिझल्ट हा कमी अधिक प्रमाणात असतो. याचप्रमाणे ई मेडिका निगेटिव्ह आयन कॉन्सन्ट्रेशन आपल्या शरीरामध्ये वाढवतं, ज्याचा फायदा आपल्याला असा होतो की आपलं शरीर जे आहे ते अल्कलाईन बनतं. म्हणजेच काय, तर पीएच ची पातळी जी आहे ती मेंटेन केली जाते किंवा ती वाढवण्यास मदत करते ई मेडिका. कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रित करते, मगाशीच मी याचा उल्लेख केलेला आहे. भारतामध्ये विविध भागांमध्ये कटिंग एज टेक्नॉलॉजी वापरलेले ई मेडिका डिव्हाइसचे वेलनेस सेंटर्स 2021 मध्ये 23 ठिकाणी ओपन करण्यात आले. त्याचे हे छायाचित्र आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे आपण विविध एक्सपिरियन्स सेंटर्सच्या माध्यमातून विविध सोसायटीज मध्ये किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मेडिकल ड्राईव्ह राबवले जातात. त्याचं चित्र आपल्याला उजव्या हाताला बघायला मिळतंय की लोक तिथे येतात, त्यांना माहिती घेतात आणि फुकटची ट्रीटमेंट पण घेऊन जातात आणि अवेअरनेस, जनरल किंवा पब्लिक अवेअरनेस
सेशन्स आपण त्याला आपल्या मार्केटिंगच्या भाषेत म्हणतो ते राबवले जातात. इथे विक्रीचा कुठलाही उल्लेख होत नसतो. केवळ आणि केवळ पेशंटला याची उपयोगिता काय आहे याची जाणीव करून देणं हाच एकमेव उद्देश असतो. आता मी योगेश सरांना थोडीशी विनंती करतो की इथं पेशंट टेस्टिमोनियल्स आपल्याला उजव्या साईडला आहेत, त्यातले काही पेशंट टेस्टिमोनियल्स योगेश सर आपण रन करू शकता का? येस सर. ओके, आपण आता थोड्या वेळापूर्वी काही व्हिडिओज पाहिलेत. आम्ही आपल्या सगळ्यांना लिंक्स शेअर करतो. युट्यूब वरती अपलोडेड आहेत सर्व व्हिडिओज. आपापल्या सोयीप्रमाणे आपण ज्या आजाराची माहिती किंवा पेशंटचे टेस्टिमोनियल्स असू देत किंवा डॉक्टर्सचे अभिप्राय असू देत किंवा हॉस्पिटल्स काय म्हणतायत वगैरे अशा पद्धतीची काही माहिती आपल्याला बघायची, इंडियन मेडिकल काउन्सिलला कशा पद्धतीने ऍड्रेस केले गेलेले असे सर्व माहितीचे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतील. आपण पुढच्या स्लाइड वरती जाऊयात. इतक्या वेळ आपण ई मेडिकाच्या डिव्हाइस विषयी किंवा त्याच्या कारगरतेवरती ऐकलं.